हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी याच्यामधले आपण याच्या अगोदर 3 क्वेश्चन सॉल्व केलं होतं. आता आपला 4था क्वेश्चन चालू आहे. तर पहा मित्रांनो, 4th क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामधलं जे गिवन आहे ते मी गिवन माहिती लिहिलेली आहे आणि आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते सुद्धा मी लिहिलेलं आहे. आता इथून आपण काय करू, सोल्युशन करू. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय दिलं याच्यामध्ये, AP परपेंडिक्युलर आहे BCवर. हा जो AP आहे हे कशावर आहे, BCवर परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर AD पॅरलल आहे BCला, म्हणजे ही वरची लाईन या खालच्या लाईनला काय पॅरलल आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला टू फाइंडमध्ये काय विचारलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD हे किती असते एरिया हे फाइंड करायचं. म्हणजे कोणता ट्रायंगल आपल्याकडे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा वाला ट्रायंगल. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं घ्या म्हणलं, एरिया ऑफ ट्रायंगल BCD, म्हणजे इथून B नंतर इकडं C नंतर D इकडं हा वाला एक ट्रायंगल. या दोन ट्रायंगलचं काय करायचं सांगितलं, एरिया काढायचं आहे, त्यांचं एरियाचं रेशो काढायचं आहे. तर आता जर तुम्ही बघितला तर सोल्युशनमध्ये आपण जर बघितल्या इन ट्रायंगल, ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे आपला, ABC अँड त्याच्यानंतर ट्रायंगल BCD. ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर बघितला तर यांच्या दोघाचं जे बेस आहे ते बेस कसं आहे, BC आहे. बघा आपण एक अशी आकृती काढूता, याच्यामध्ये इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे. मग असं एक आपल्याकडे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, इथं P आहे. म्हणजे ABC ह्याच्या खालचं काय असतं, आपलं बेस असते, ही बेस आहे. त्याच्यानंतर BCD, मग ह्याचंसुद्धा काय आहे, हेच खालचं काय आहे आपल्याकडे बेस आहे. मग ह्या दोन ट्रायंगलमध्ये बेस BC इज अ कॉमन बेस, BC इज अ कॉमन बेस आहे. काय आहे ते आपलं कॉमन बेस आहे. कॉमन बेस म्हणजे काय, दोघांमध्ये पण बेस कसं आहे, सारखंच आहे. त्याच्यानंतर हे जे दोन ट्रायंगल आहेत, हे जे ट्रायंगल आहेत, कोणते कोणते ट्रायंगल, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD लाईज इन टू पॅरलल लाईन. हे दोन्ही पण ट्रायंगल कसे आहेत, दोन पॅरलल लाईनमध्ये आहेत मित्रांनो. कोणत्या दोन पॅरलल लाईनमध्ये आहेत, या AD आणि BC. बघा AD आणि BC ह्या दोन पॅरलल लाईनमध्येच हा सुद्धा ट्रायंगल आहे आणि हा सुद्धा ट्रायंगल आहे. मग दोन ट्रायंगल लाईनमध्ये जर हे दोन ट्रायंगल असतील, तर पॅरलल लाईनमध्ये जर दोन ट्रायंगल असतील तर यांची हाईट काय असते, इक्वल असते. देअरफोर हाईट ऑफ बोथ ट्रायंगल इज काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. आपण कॉन्ग्रंट इक्वल लिहिलं तरी चालते. हाईट काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. आणि आपण हाईटला काय करू, याच्यामध्ये हाईटला काय करू, आपण H घेऊ. हाईटला काय घेऊ, आपण H घेऊ. दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल असल्यामुळे त्याला काय घेऊ, आपण H घेऊ. जर आता ह्या दोन ट्रायंगलचं आपण रेशो, एरियाचं रेशो काढलं तर काय भेटते पहा मित्रांनो. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, BCD इज इक्वल टू बेस इंटू हाईट असते, बेस इंटू हाईट. नंतर काय, बेस इंटू हाईट असते. मग मला सांगा बेस दोघाचं काय आहे, बेस BC हे कसं आहे, कॉमन आहे म्हणून सांगितलं. कॉमन म्हणजे काय येते, वरसुद्धा इथं BC येते इंटू H येणार, खालीसुद्धा काय येणार, इथं BC येते इंटू काय येणार, H येणार. मग बेससुद्धा सारखा आहे, हाईटसुद्धा सारखा आहे, म्हणजे सर्वच सारखं आहे. म्हणजे बेस कॅन्सल होते, हाईट कॅन्सल होते, म्हणजे फक्त उरते काय, 1 डिवायडेड बाय 1 उरते. म्हणजेच कसं लिहितो आपण, 1:1 लिहितो आपण. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगलचं जे रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल लिहू आपण इथं, ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय आलं, 1:1 आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन करायचा आहे. फक्त तुम्हाला हे दोन माहिती याच्यामध्ये टाकायचं आहे. कोणती माहिती, BC इज अ कॉमन बेस. या दोन ट्रायंगलमध्ये BC कॉमन बेस आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल ABC अँड BCD लाईज इन टू पॅरलल लाईन, दोन पॅरलल लाईनमध्ये आहेत ते. म्हणून हाईट ऑफ बोथ ट्रायंगल इज कॉन्ग्रंट. हाईट काय झाली, कॉन्ग्रंट झाली, त्याला आपण H म्हणलो. मग दोघांचं एरियाचं रेशो जर काढलं तर बेस सारखंच असते, हाईट बी सारखंच असते. मग बेस कट होते, हाईट बी कट होते, 1:1 येत असते. आता आपण काय करू, ह्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन, 5वा क्वेश्चन घेऊन टाकूया लगेच. तर बघा आता ह्या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा क्वेश्चन बघू. काय दिलं आपल्याला, असे 4 क्वेश्चन दिलेले आहेत.
आणि ह्या दोन ट्रायंगलचं एरियाचं रेशो काढायचं आहे. मग रेशो काढण्यासाठी आपण काय करतो, त्यांच्या दोघांचं फॉर्म्युला काय असते, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट असते. 1/2 तर कॅन्सलच होते, फक्त बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट आपल्याला लिहायचं आहे. तर आपला पहिला जो ट्रायंगल आहे PQB ह्याच्यामध्ये हाईट कोणती आहे, बेस कोणती आहे ते लिहायचं आपल्याला. तर बघा पहिलं PQB कुठं आहे, बघा इथं P आहे, नंतर इथं Q आहे, इथं B आहे, म्हणजे PQB हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हे अशी परपेंडिक्युलर लाईन आहे. मग इकडं परपेंडिक्युलर असेल तर इकडे बी परपेंडिक्युलरच असते, म्हणजे ही काय झाली, याची हाईट झाली. म्हणजे ह्याची हाईट काय झाली आपली वरच्या ट्रायंगलची, पहिलं आपण काय लिहू, हाईट इंटू बेस, नंतर खाली बी काय लिहू, हाईट इंटू बेस. मग पहिल्या वरच्या ट्रायंगलची हाईट काय झाली आपली, PQ झालेली आहे. मग वर काय झालं, PQ इंटू बेस काय होते. मग हे जर हाईट असेल तर ट्रायंगल आपला इकडं आहे, PQB इकडं आहे, म्हणजे बेस हे खालचं होते आपलं, हे QB किंवा BQ काही तुम्ही लिहू शकता, हे आपली बेस झाली. मग त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC कुठं आहे बघा, इथं P आहे, इथं B आहे आणि इथं C आहे. म्हणजे हा टोटल मोठा ट्रायंगल सांगितलं. ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हाईट हीच असणार आहे परपेंडिक्युलर. म्हणजे पहिला हाईट घेऊ आपण, काय आहे आपली हाईट, PQच आहे, आणि बेस कोणता असणार आहे आपलं, PBC म्हणल्यामुळं हे टोटल बेस येते, Cपर्यंत येते. बेस काय येते, हे येते. हे जर हाईट असेल तर हे टोटल बेस काय येते, BC येते. म्हणजे खाली काय येते आपल्याकडे, BC येते. मग आता ह्यांच्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, सारखं कॅन्सल काय होते बघा, PQ कॅन्सल होते. म्हणजेच याचं उत्तर काय येते तुम्हाला, BQ डिवायडेड बाय BC. याचं उत्तर काय येते, BQ डिवायडेड बाय BC. हाईट कॅन्सल होते, त्याचं उत्तर आपल्याला बेसच्या प्रोपोर्शनमध्ये येते. मग आता पुढचा ट्रायंगल, कोणता ट्रायंगल बघायचा आहे, PBC बघायचा आहे. बघा PBC कोणता आहे आपलं, PBC म्हणजे हा टोटल मोठावाला PBCमध्ये आपण काय बघू, पहिलं काय बघू, हाईट इंटू बेस, खाली पण काय लिहू, हाईट इंटू बेस. म्हणजेच PBCमध्ये हाईट आणि बेस काय असते, हाईट हे आहे, बेस BC आहे. हाईट कोण आहे, PQ आहे, बेस काय आहे आपलं, BC आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय कशामध्ये बघायचं, आता खालच्या ट्रायंगलमध्ये ABC ट्रायंगल कुठं आहे बघा ABC म्हणजे एकदम मोठा ट्रायंगल आहे हा, ABC मोठा ट्रायंगल. याच्यामध्ये इथून अशी सरळ हाईट काढायची असते आणि त्यांनी काढूनसुद्धा दिली आपल्याला. म्हणजे हाईट कोणती आपली, AD आहे. मग आपण खाली काय लिहू, इथं AD लिहू. नंतर बेस कोणतं असते मित्रांनो, हे जर हाईट असेल असं मोठ्या ट्रायंगलची हाईट जर ही अशी मधली असेल परपेंडिक्युलर, तर बेस काय असणार आहे आपला, BC असणार आहे. म्हणजे बेस काय येते इथं आपलं, BC येते. मग याच्यामध्ये सारखं कोणतं आहे, कॅन्सल कोणतं होते, BC कॅन्सल येते. उत्तर काय येते, फक्त PQ डिवायडेड बाय AD. याचं उत्तर येते PQ डिवायडेड बाय AD येते. मग परत आपला ह्याच्यामधले दोन ट्रायंगल बघायचं आहे, ABC बघायचं आहे. बघा इथंच ABC बघितलं आपण, या दोघांचं हाईट इंटू बेस आपण लिहू शकतो. इथं पण हाईट इंटू बेस लिहू शकतो. बघा ABCचं खाली आहे, इथं ABCचं हाईट काय आहे, AD आहे, हाईट AD आहे, बेस काय आहे, BC आहे. आताच बघितलं आपण ABCचं हाईट आणि बेस. नंतर खाली कोण आहे, ADC आहे. आता आपण ADC बघू. बघा ADC हा असा राईट अँगल ट्रायंगल, हा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलमधली हाईट कोणती असणार आहे, हीच परपेंडिक्युलर असणार आहे, AD. म्हणजे खाली काय येते, हाईट येणार आपली AD येणार, आणि बेस कोणता असणार आहे, ADC म्हणल्यामुळं इथून ट्रायंगल इकडं चालला आणि हे असे हायपोटेनियस आहे. म्हणजे बेस ही असणार आहे, हाईट ही असणार आहे. हाईट तर आपण लिहिलो, बेस काय आपल्याकडे DC आहे, म्हणजे इथं काय येणार, DC येणार. म्हणजे AD कॅन्सल होणार, म्हणजे उत्तर काय येणार, BC डिवायडेड बाय DC. ह्याचं उत्तर येणार BC डिवायडेड बाय AC. आता बघा शेवटचा ट्रायंगल, खाली काय आहे, ADC आहे. बघा इथंच आपण ADCची हाईट आणि बेस काढून घेतलो. मग मी परत इथं लिहितो हाईट इंटू बेस, खाली लिहितो हाईट इंटू बेस. मग ह्याचं जर बघितलं ADCची हाईट, बघा ADCची हाईट काय आहे, AD आहे, आणि बेस काय आहे, DC आहे. आपण आत्ताच काढलो, हे पण ADCचं आहे, हे पण ADCचं आहे. खाली बघा PQC कुठं काढलो का, आपण काढलोच नाही. त्याचं आता आपल्याला व्यवस्थित बघून घ्यावं लागेल. PQC कुठं आहे बघा, P इथं आहे, Q इथं आहे आणि C इथं आहे. म्हणजे हा ट्रायंगल आहे PQC. हे PQ आहे, हे PQC. ही अशी परपेंडिक्युलर लाईन असल्यामुळे हाईट कोणती असणार आहे, PQ असणार आहे. हाईट कोणती असणार आहे, PQ असणार आहे. इंटू बेस कोणता असणार आहे, PQC. तिकडं चाललं म्हणजे हे C पर्यंतचं काय असणार आहे, बेस असणार. म्हणजे QC हे काय असणार आहे, बेस असणार आहे.
म्हणजे इथं उत्तर काय येते QC येते. आता काही कॅन्सल होते का? कॅन्सल इथं काहीच होत नाही, कारण सगळे कसे आहेत हाईट आणि बेस वेगवेगळे आहेत, म्हणून त्याला आपल्याला असंच ठेवायचं असते. आता याची काही किमती वगैरे दिलं नाही म्हणून आपल्याला टोटल आन्सर काढायचं नाही. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्याचं जे बेस इंटू हाईट आहे, जे रेशो आहे एरियाचं, त्याचे साईड तिथे लिहायचे आहेत. जे सेम दिसत आहेत त्याला कॅन्सल करायचे आणि उरलेले त्या प्रोपोर्शनमध्ये आन्सर काढायचा आहे. अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट संपवलो आहे 2 भागमध्ये. पहिल्या भागमध्ये सर्व प्रश्न व्यवस्थित मी समजून सांगितलेला आहे तुम्हाला. आता आपण लगेच उद्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधले सर्व प्रश्न सॉल्व करूया. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर एकदम आपल्या सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये सर्व इंग्लिशचं तुम्हाला, इंग्लिशचे एखादे अवघड प्रश्न जरी असतील, अवघड शब्द असतील तरी चांगल्या सोप्या भाषेत तिथं समजलं जाईल. त्याच्यामुळं जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.